पाणी चोरीला आता चाप, टँकरच्या फेऱ्यात तपासणीची जबाबदारी सहाय्यक आयुक्तावर. पुणे शहरात विविध भागातून पाण्याच्या टँकरची मागणी वाढत असताना महापालिकेकडून मोफत टँकरचे पाण्याचे टँकर पुरवण्यात येत आहेत. मात्र अनेक भागात टँकरांनी त्यामुळे पाणी पोहोचतच नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे टँकरवर देखरेख ठेवण्यासाठी टँकरच्या फेऱ्यांच्या नोंद पुस्तकात संबंधित भागातील सहाय्यक आयुक्तांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यावर टँकरच्या फेऱ्याची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे पाणी चोरला आता चाप बसणार आहे. उन्हाळा सुरू होताच पाण्याच्या टँकरच्या मागणीला वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यापेक्षा मार्च महिन्यात टँकरची मागणी 10,000 वाढलेली आहे. फेब्रुवारीमध्ये 38,522 टँकरद्वारे नागरिकांना पाणी देण्यात आले, तर मार्च महिन्यामध्ये टँकरची संख्या 47,896 इतकी झाली आहे. एप्रिल आणि मे मध्ये टँकरच्या संख्येत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे. अपुरा पाणी पुरवठा होणाऱ्या भागामधील नागरिकांना महापालिकेच्या वतीने टँकरचे पाणी दिले जाते. मात्र अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर पोहोचत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे याची शहानिशा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. टँकरच्या दिवसभरात किती फेऱ्या होतात आणि टँकर कुठे जातात यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने टँकरच्या फेऱ्याच्या नोंद वहीमध्ये संबंधित भागातील सहाय्यक आयुक्ताची स्वाक्षरी घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यावर टँकरच्या फेऱ्याची जबाबदारी निश्चित होणार आहे. परिणामी पाणी चोरला चाप बसणार आहे. शहरातील काही भागात राजकीय पक्षाच्या नेत्याकडून तसेच त्यांच्या कार्यकर्त्याकडून महापालिकेचे पाण्याचे टँकर परस्पर रिकामे करून घेतले जात असल्याच्या तक्रारी पाणीपुरवठा विभागाकडे आल्या आहेत. याची शहानिशा करण्याचा निर्णय देखील महापालिकेने घेतला आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये 2024-25 मध्ये 4,04,340 टँकरमधून शहरातील विविध भागामध्ये पाणी देण्यात आल्याचं पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. पाणी चोरी रोखण्यासाठी महापालिकेने टँकरला GPS यंत्रणा लावली. मात्र ही यंत्रणा असतानाही पाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी वाटत आहेत. अतिरिक्त आयुक्त M.J. प्रदीप चंद्रन यांनी पाणीपुरवठा विभागाची झाडाझडती घेतल्याचे संकेत दिले. उन्हाळा वाढत असल्याने टँकर नक्की कुठे जातात याचा शोध घेण्याची सूचनाही अतिरिक्त आयुक्तांनी दिल्याची माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.